तोडणीपूर्व ऊसाचं वजनदार नियोजन. मागील वर्षी आम्ही ऊस कारखान्यात जाण्याआधी काही प्रयोग केले, त्याचीच ही कहाणी. सचिन जाधव हे अकलूज जिल्हा सोलापूर येथील एक प्रगतिशील शेतकरी. त्यांनी मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये आमच्याशी संपर्क साधला. त्यांचा ऊस त्यावेळेला 16 ते 17 कांडी तयार होता. त्यांना या ऊसाचं वजन वाढवायचं होतं. ऊस डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात कारखान्यात जाणार होता. हा ऊस आणखीन 3 महिने शिवारात राहणार होता. ऊसाचं वजन वाढण्याची क्रिया ही शेवटच्या महिन्यात केल्यास त्याचे परिणाम चांगले येतात. जर तोडणीच्या 3 महिने आधी आपण वजन वाढवण्याची क्रिया घडवून आणली तर कालांतरानं ऊसास अनसे किंवा पांगशा फुटून ऊसाच्या वजनावर विपरीत परिणाम होईल. ऊसाचं वजन वाढवण्यासाठी ऊस तोडणीच्या 1 महिना आधी आपण 25 किलो पांढरं पोटॅश म्हणजे MOP, 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट, 10 किलो झिंक सल्फेट, 5 किलो फेरस सल्फेट हे सर्व ठिबक किंवा पाट पाण्यानं देऊ शकतो. पहिल्या पाण्याला ही खतं दिल्यानंतर दुसऱ्या पाण्याला पालाश उपलब्ध करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करू शकतो. त्यामुळं ही अन्नद्रव्ये पिकाच्या मुळीला उपलब्ध होतील. वरील नमूद केलेल्या अन्नद्रव्यामुळं ऊसामधील रसांची गुणवत्ता वाढते. त्यामुळं ऊसाची रिकव्हरी वाढते. रिकव्हरी वाढल्यामुळं ऊसाचे टनेज वाढते. ही प्रक्रिया आपल्याला शेवटच्या महिन्यामध्ये करायची आहे. ज्या वेळेला ऊस जाण्यासाठी आणखीन 2 ते 3 महिन्याचा कालावधी असतो त्यावेळेला ऊसाची उंची वाढवून वजन वाढवण्याची क्रिया केल्यास त्याचा जास्ती फायदा होईल. सचिन जाधव यांना मी असाच सल्ला दिला की पुढील 3 महिन्यापैकी 2 महिने आपण त्यांची उंची वाढवूया आणि अखेरीस त्याचं वजन वाढवूया. त्यासाठी तो 16 ते 17 कांडीवर असलेला ऊस हा 23 ते 24 कांडीवर गेल्यास त्याचं वजन अधिक वाढू शकतं. त्यासाठी त्यांना आम्ही नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद उपलब्ध करणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करणारे जीवाणू, सिलिकॉन उपलब्ध करणारे जीवाणू आणि सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध करणाऱ्या जीवाणूंचा वापर करण्याची सूचना केली. त्याप्रमाणे दादांनी या सर्व जीवाणूंचा वापर केला. पुढील 2 महिन्यामध्ये हा ऊस 16 ते 17 कांडीवरून 24 ते 25 कांडीवर गेला. अखेरच्या महिन्यामध्ये वर नमूद केलेल्या खतांचा आणि जीवाणूंचा वापर करण्यात आला. या सर्वच काटेकोर नियोजनाचा फायदा असा झाला की हाच ऊस नियोजन न केल्यास जेमतेम 40 टनावर गेला असता. तो ऊस आता 55 टनाचं उत्पादन देऊन गेला. या अखेरच्या नियोजनासाठी अजिबात जास्त खर्च करावा लागला नाही, पण 45,000 रुपयांची अतिरिक्त मिळकत झाली. ज्या वेळेला ऊस तोडणीसाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी असतो त्यावेळेला त्याची शाखीय वाढ करून त्याचं वजन वाढवणं हे जास्त फायदेशीर ठरतं. वेळेआधी वजन वाढवण्याची क्रिया अंगलट येऊ शकते. जय हिंद. विवेक पाटील, सांगली.